2024च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसणार। सी वोटरचा सर्व्हे। सी वोटरच्या ओपिनियन पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला 19 ते 21 तर मवियाला 26 ते 28 जागांचा अंदाज। कुठलाही सर्वे असो, देशात हवा फक्त मोदींचीच। एबीपी सी वोटरच्या सर्वेवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लोकसभेत भाजप 40 पार जाणार, फडणवीसांना विश्वास। लोकसभा निवडणुकीत मविया किमान 35 ते 40 जागा जिंकेल, संजय राऊतांचा दावा। जर बेईमानी झाली नाही तर सर्वे खरा ठरेल, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। शिरूरमधून उमेदवार जिंकून आणणारच, अजित पवारांचं अमोल कोल्हेंना खुलं आव्हान। तर जनता ठरवेल कोणाच्या पाठीशी राहायचं, कोल्हेंचं उत्तर। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेवरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमध्ये तू मै मै। पक्षानं सांगितलं तर लोकसभा लढवणार, दानवेंचं विधान तर खैरेंची टीका। रामलल्ला तुमची प्रॉपर्टी आहे का? उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर। आम्ही मंदिर बांधलं आणि तारीखही सांगितली, फडणवीसांचा टोला। मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची काळजी नेहमी घेतली, शरद पवारांचं अजित पवारांना प्रत्युत्तर। तर आमच्या काळात बंड नव्हतं, आम्ही बसून निर्णय घ्यायचो, पवारांची प्रतिक्रिया। लवकरच वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीत बैठक, संजय राऊतांची माहिती। तर प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत खरगेंची चर्चा केली, शरद पवारांचं विधान। सरकार हुलकावणी देते, त्यामुळे मराठ्यांनी मुंबईत कूच करायचं ठरवलंय, मनोज जरांगेंचा इशारा। मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्याचं आवाहन। हरिभाऊ राठोड यांच्या राजकीय आरक्षणाचा फॉर्म्युला मनोज जरांगेंना अमान्य। काही ओबीसी नेत्यांनी सरसकट शब्दाचा उगाच बाऊ केला, जरांगेंची टीका। देशभरात नाताळची धूम, चर्चमध्ये प्रार्थनेसाठी ख्रिस्ती बांधवांची गर्दी, सेलिब्रेशनचा उत्साह। सलग सुट्यांमुळे तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी। नववर्षानिमित्त 31 डिसेंबरला शिर्डीतील साई मंदिर, शेगावचं गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।